ज्या शिफारशी, ज्या अटी शर्ती परदेशी समितीने सांगितल्या, त्या जर लागू केल्या, तर पुन्हा आंदोलनं होतील आणि म्हणून तो अहवाल आता बाजूला ठेवून द्यायचा आणि पहिल्या ज्या अटी शर्ती होत्या मागच्या 2 कर्जमाफींच्या, त्याच्या आधारावरच कर्जमाफी करायची. बघा ही अत्यंत भयानक गोष्ट आहे. एक तर तुम्ही बरोबर. जनतेचा पैसा, आमच्या सगळ्यांचा वेळ आणि त्या दरम्यानमध्ये शेतकऱ्यांनी सहन केलेल्या सगळ्या यातना आणि झालेल्या आत्महत्या, एवढ्या सगळ्याची किंमत तुम्ही मोजायला लावलेली आहे ह्या समितीचा अहवाल येण्यासाठी. हं. शेतकऱ्यांचं जीवन इतकं स्वस्त नाही. 6-7 महिने तुम्ही जे घातले त्याच्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. रिलीफ नाही मिळाला म्हणून आत्महत्या केलेल्या आहेत. आणि आज तुम्ही सांगतायत, की त्या समितीचा अहवाल आम्ही बाजूला ठेवतो, कारण तो आता आमच्या सोयीचा नाहीये आणि पहिल्या ज्या अटी शर्ती आहेत त्यानुसारच आम्ही कर्जमाफी करतो. तर मग मला वाटतंय, की ही मोठी वाईट गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही म्हणतोय, की आता काय जो अहवाल होता तो आम्हाला कळू द्या.